श्रीराम जय जय राम. प्रपंचातील आसक्ती कमी कशी होईल? आज आमची स्थिती कशी झाली आहे पहा. प्रपंच आम्हाला सुटत नाही. भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे. या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे. खरोखर प्रपंचातले आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे. प्रेम ही वस्तू अशी आहे की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही. आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही. प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रात सुद्धा हेच सांगितले आहे. शास्त्र हे अनुभवाचे बनलेले आहे. आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहत नाही. प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही. आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही. ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे. प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे? एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत आणि त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे. आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो तर निवृत्तीमध्येच जाऊ, कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तीपरच आहे, यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करूया, म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल. प्रपंचात सदाचाराने वागावे. सदाचार हा मूळ पाया आहे. नीती धर्माचे आचरण असावे. नीती धर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. विचाराने अत्यंत पवित्र असावे. कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सर्वांशी गोड बोलावे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असोत हे ध्यानात धरा. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. प्रपंचातले आपले मन काढून आपण भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 6 दशक 15. या दशकात समर्थ अत्यंत महत्त्वाचा मार्ग सांगतात. मनुष्याने आपल्या वेळेचे आणि जीवनाचे योग्य मूल्य ओळखले पाहिजे. 1. वेळेचे महत्त्व. समर्थ सांगतात, मानव जन्म अत्यंत मौल्यवान आहे. आपण अनेकदा मनुष्य आपला वेळ वाया घालवतो. निरर्थक बोलण्यात, आळशीपणात, निरुपयोगी विचारात, अनावश्यक वादात. असे करत करत जीवनाचा मोठा भाग निघून जातो. समर्थ सांगतात, वेळ परत मिळत नाही. धन हरवले तर परत मिळू शकते, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. 2. आळसाचे नुकसान. आळस हा मनुष्याच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.
आळशी मनुष्य काम पुढे ढकलतो, संधी गमावतो आणि हळूहळू मागे पडतो. समर्थ सांगतात, जो आळशी आहे तो स्वतःचे नुकसान स्वतःच करतो. 3. सतर्क जीवन. मनुष्याने जागरूकपणे जीवन जगले पाहिजे. दिवस कसा घालवला याचा विचार केला पाहिजे. आज मी काय शिकलो? आज मी कोणते चांगले कार्य केले? माझा वेळ कशात गेला? हा विचार जीवनाला दिशा देतो. 4. एक उदाहरण. एक शेतकरी होता. त्याच्याकडे सुपीक जमीन होती, पण तो आळशी होता. तो म्हणायचा, उद्या शेती करू. असे करत करत पेरणीचा काळ निघून गेला. दुसरा शेतकरी मेहनती होता. त्याने योग्य वेळी मेहनत घेतली, पेरणी केली आणि शेवटी भरपूर पीक घेतले. पहिल्या शेतकऱ्याला नंतर पश्चाताप झाला. या उदाहरणातून काय समजते? योग्य वेळी केलेली कार्यच फलदायी ठरते. 5. मानव जन्माचे महत्त्व. समर्थ सांगतात, मानव जन्म केवळ खाणे पिणे आणि संसार करण्यासाठी नाही. या जन्मात ज्ञान मिळवता येते, साधना करता येते, समाजासाठी कार्य करता येते. म्हणून हा जन्म व्यर्थ घालवू नये. 6. जीवनाचा योग्य उपयोग. मनुष्याने आपला वेळ 3 गोष्टींसाठी वापरला पाहिजे. 1. कर्तव्य आणि काम. 2. ज्ञान आणि अभ्यास. 3. साधना आणि आत्मचिंतन. असा संतुलित जीवनमार्ग मनुष्याला यश आणि शांतता देतो. 7. संतांचा संदेश. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः अत्यंत कार्यशील जीवन जगले. त्यांनी समाजाला सांगितले, आळस सोडा, परिश्रम करा, वेळेचे महत्त्व ओळखा. असा मनुष्यच समाज घडवू शकतो. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 15 आपल्याला सांगते, वेळ अमूल्य आहे. आळस टाळा, योग्य वेळी योग्य कार्य करा. जीवनाचा उपयोग ज्ञान, कर्तव्य आणि साधनेसाठी करा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वीही होतो आणि आत्मिक समाधानही मिळवतो. श्लोक. उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. अर्थ, केवळ इच्छा करून कार्य सिद्ध होत नाही, परिश्रम केल्यानेच यश मिळते. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतः येत नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. दासबोध. समाज 6 दशक 16. या दशकात समर्थ सांगतात, मनुष्याने विवेक आणि सत्संग यांचा आधार घेत जीवन जगले पाहिजे. 1. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे, शाश्वत आणि अशाश्वत गोष्टी समजणे, जीवनात योग्य निर्णय घेणे. ज्याच्या जीवनात विवेक असतो तो चुकीच्या मार्गावर सहज जात नाही. विवेक नसलेला मनुष्य अनेकदा मोह, लोभ आणि अज्ञानामुळे चुकीचे निर्णय घेतो. 2. सत्संगाचे महत्त्व. समर्थ सांगतात, जशी संगत तसा रंग. ज्या लोकांबरोबर आपण राहतो त्यांच्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होतो. जर संगत चांगली असेल तर विचार चांगले होतात, आचरण सुधारते, जीवनाला दिशा मिळते. पण चुकीची संगत असेल तर वाईट सवयी लागतात, विवेक नष्ट होतो, जीवन भरकटते. 3. एक उदाहरण. एक तरुण खूप चांगला होता, त्याचे संस्कारही चांगले होते, पण तो काही चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेला. हळूहळू त्याने अभ्यास सोडला, चुकीच्या सवयी लावल्या आणि त्याचे आयुष्य विस्कळीत झाले. नंतर त्याला आपली चूक समजली. त्याने चांगल्या लोकांची संगत केली, पुन्हा अभ्यास सुरू केला आणि जीवन योग्य मार्गावर आणले. या उदाहरणातून काय समजते? संगत मनुष्याचे जीवन घडवते किंवा बिघडवते. 4.
संत संघाचे सामर्थ्य. समर्थ सांगतात, संतांचा संघ हा अत्यंत पवित्र असतो. संतांच्या सहवासामुळे मन शुद्ध होते, विचार उंचावतात, जीवनात अध्यात्म जागृत होते. संतांचे एक वचनही मनुष्याचे जीवन बदलू शकते. 5. विवेक आणि साधना. सत्संगामुळे विवेक जागृत होतो आणि विवेक जागृत झाला की मनुष्य चुकीच्या गोष्टींपासून दूर राहतो, योग्य मार्ग निवडतो, साधनेत स्थिर राहतो. असे जीवन हळूहळू शांत आणि समाधानकारक बनते. 6. अंतर्मुख विचार. मनुष्याने स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. मी कोणाच्या संगतीत राहतो? त्या संगतीचा माझ्या जीवनावर काय परिणाम होतो? माझे विचार अधिक चांगले होत आहेत का? हा विचार मनुष्याला योग्य दिशा देतो. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः अनेक शिष्य घडवले. त्यांच्या सत्संगामुळे लोकांमध्ये धैर्य, विवेक, साधनेची प्रेरणा निर्माण झाली. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 16 आपल्याला सांगते, विवेक जागृत ठेवा, चांगली संगत निवडा, संतांचा सहवास करा आणि जीवनाला योग्य दिशा द्या. असे जीवन जगणारा मनुष्य संसारात राहूनही उन्नतीच्या मार्गाने चालतो. श्लोक. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलत्वे जीवनमुक्ती. अर्थ, सत्संगामुळे आसक्ती कमी होते. आसक्ती कमी झाली की मोह नष्ट होतो. मोह नष्ट झाला की मन स्थिर होते आणि स्थिर मनामुळे मुक्तीचा अनुभव येतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.